नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आपण ज्या भागाबद्दलची माहिती पाहत होतो ते म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचे वेगवेगळे प्रकार। पहिला प्रकार जो आपण बघितला तो पहिला प्रकार होता आयोनिक सॉलिड, दुसरा मॉलिक्युलर सॉलिड, त्यानंतर आपण बघितला कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मेटॅलिक सॉलिड। ज्या भागाबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपण घेत आहोत तो आहे मेटॅलिक सॉलिड। त्याच्यामधला एक एक कन्सेप्ट सविस्तरपणे आज या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात। पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे कोण असतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। प्रत्येकामधला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा कोण असतो त्याच्याबद्दलची माहिती त्यावेळेस आपण घेतलेली आहे। आता मला सांगा, हा तुमचा मेटॅलिक सॉलिड आहे, या मेटॅलिक सॉलिडमध्ये असलेले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कोण असतात तर ॲटम्स असतात। ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट। पहा, तुमच्या समोर इथे लिहिलं आपण की बाबा मेटॅलिक सॉलिड जो असतो त्याच्यामधले जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कशाच्या स्वरूपामध्ये असतात तर ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात इन द फॉर्म ऑफ ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट। समजलं का? आता उदाहरणार्थ समजा आपण एखादा एलिमेंट घेतला, कोणता घेतला? आयर्न घेतला, तर हे सगळे ॲटम्स कुणाचे असतील? आयर्नचे असतील। म्हणजे सेम मेटॅलिक एलिमेंट, आयर्न हा कोण झाला? का झाला? सेम मेटॅलिक एलिमेंट, तो एक मेटॅलिक एलिमेंट आहे आयर्न, आणि त्याचे सगळे हे का असतील? ॲटम्स असतील। तर हे ॲटम्स जे आहेत ज्याच्यापासून तो सॉलिड बनलेला आहे ज्याला आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणतो, तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या या मेटॅलिक सॉलिडमध्ये असलेले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कोण असतात तर ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट। तर तुम्ही कोणता बी मेटॅलिक एलिमेंट घेऊ शकता, मग ते कॉपर असेल, मग ते झिंक असेल, कोणते का असेल, कोणताही मेटॅलिक एलिमेंट, आणि त्या मेटॅलिक एलिमेंटचे हे जे ॲटम्स आहेत, सो दीज आर द ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट and these atoms are the constituent particles. So we can say that in metallic solid the constituent particles are atoms of the same metallic element. काही पुस्तकामध्ये असं पण दिलेलं आहे, कसं असतं पहा, आता हा ॲटम आहे, हा इलेक्ट्रॉन लूज करतो, त्याच्यामुळे ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह येतो, आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेला जो आयन आहे त्याला आपण कटायन असं म्हणतो। आणि म्हणून काही पुस्तकात असं पण सांगितलेलं आहे की या मेटॅलिक सॉलिडमध्ये असलेले जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ते कटायन्स असतात। सो दीज आर द कटायन्स हॅव्हिंग ए पॉझिटिव्ह चार्ज। एखाद्या स्पेसिसवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कटायन असं म्हणतो, आणि याच्यामध्ये जे काय ॲटम्स असतात ते कटायनच्या स्वरूपात असतात। कारण काय? कारण हा इलेक्ट्रॉन लूज करतो, ह्यानं घेतो, ह्यानं लूज करतो, अशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिरतो, आणि म्हणून ह्याला आपण कटायन असं म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारचे जे कटायन्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात असं काही पुस्तकात लिहिलेलं आहे, ते पण बरोबर आहे। तर तुम्ही कसलंही लक्षात ठेवा, परंतु महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे इन मेटॅलिक सॉलिड द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट, जे तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे। एक कन्सेप्ट क्लिअर झाला। नेक्स्ट कन्सेप्टकडे आपण जाऊ, आणि तो म्हणजे एंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन। एंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन। आता जो कन्सेप्ट तुम्हाला मी सांगणार आहे नीट लक्षात घ्या तुम्ही। प्रत्येक प्रकारचा सॉलिड बघत असताना, प्रत्येक प्रकारचा क्रिस्टल पाहत असताना प्रत्येकामध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे। इंटर पार्टिकल फोर्स का करतं तर त्या पार्टिकलला एकत्र बांधून ठेवतं, आणि त्याच्यामुळे त्या प्रकारची अवस्था प्राप्त होत असते। हे पार्टिकल जर आपल्यापासून एक दूर गेले अवस्था बदलते ना, म्हणून प्रत्येक प्रकारच्या सॉलिडमध्ये जे का पार्टिकल्स असतील ते एकमेकाच्या जवळ असणं फार महत्त्वाचं आहे। जेव्हाच ते एकमेकाच्या जवळ असतील तेव्हाच ती अवस्था सॉलिड असेल। मग आता इथं पण कसं आहे, आता हा कोण आहे? कटायन आहे। हा जो तुम्हाला दिसतोय हा कोण आहे? कटायन आहे, आणि हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि तुम्हाला माहित आहे हा जो कटायन आहे त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे। आणि मग कसं असतं, हे पॉझिटिव्ह चार्ज असलेला कटायन आणि हे फिरणारी सगळी इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये एक प्रकारचा आकर्षण बल आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्याला मेटॅलिक बॉन्ड असं म्हणतात। आणि हा मेटॅलिक बॉन्ड या सगळ्या कटायनना, हे सगळे जे कटायन्स आहेत ह्या सगळ्या ॲटमला, ह्या सगळ्या कटायनला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतो। आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं की मेटॅलिक सॉलिडमध्ये असलेला जो एंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोण आहे
मेटॅलिक बॉन्ड. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहूया की मेटॅलिक बॉन्ड हा कोण आहे. मेटॅलिक बॉन्ड मेटॅलिक नाही मेटॅलिक. ओके, मेटॅलिक बॉन्ड इज ए मेटॅलिक बॉन्ड हा कोण आहे तर या ठिकाणचा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. आणि म्हणून म्हणता येईल आपल्याला इन मेटॅलिक सॉलिड द इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अ मेटॅलिक बॉन्ड. आता अजून सांगतो मेटॅलिक बॉन्ड कशाला म्हणायचं. मेटॅलिक बॉन्ड इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्जड कटायन अँड निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह चार्ज असलेला हा तुमचा कटायन आणि त्याच्या भोवताली फिरणारे हे सगळे निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन, या दोघांच्या मध्ये जे आकर्षण बल असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज द मेटॅलिक बॉन्ड. आणि हा मेटॅलिक बॉन्ड अतिशय स्ट्रॉंग असतो आणि हा मेटॅलिक बॉन्ड ह्या सगळ्या कटायनला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतं. तर अशा प्रकारचा हा मेटॅलिक बॉन्ड जो इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. याच्या पुढे आपण जाऊयात. आता तुम्हा सर्वांना माहीत आहे मेटलची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामधलं एक एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्या समोर आहे. आता हे सगळे मेटल्स कसे असतात तर ते असतात मॅलिएबल, ते असतात डक्टाईल. आता हे दोन शब्द आपल्या समोर आले. त्या दोन्ही शब्दांचा अर्थ या ठिकाणी आपण घेऊयात की मॅलिएबल म्हणजे काय, डक्टाईल म्हणजे काय. एक लक्षात घ्या, तुम्ही मेटल घेतलात आणि त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर त्या मेटलपासून आपण पत्रा तयार करू शकतो. समजलं का. आणि त्याला आपण काय म्हणतो, सो दॅट इज कॉल्ड एज, वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांना आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याला म्हणलं मॅलिएबल. मॅलिएबल म्हणजे काय, एखाद्या धातूवरती आपण जर फोर्स अप्लाय केलं तर त्या धातूचं रूपांतर पत्र्यामध्ये करता येतं, शीट तयार करता येतं. वी कॅन कन्वर्ट द मेटल इंटू शीट बाय अप्लाइंग द फोर्स ऑन इट. आणि ज्याला म्हणायचं मॅलिएबल. तर अशा प्रकारचा गुणधर्म या मेटल्समध्ये असतो. आणि अजून एक महत्त्वाचं डक्टाईल असतात. डक्टाईल असतात याचा अर्थ काय होतो, डक्टाईल असतात याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी तुमच्या त्या मेटल्सपासून तुम्ही वायरसुद्धा तयार करू शकतो. कळलं का. हा तो जो मेटल आहे दॅट इज थ्रोन इन टू द वायर, त्याच्यापासून आपल्याला वायरसुद्धा मिळवता येते आणि त्याला म्हणायचं डक्टाईल. पत्रा तयार करता येणे म्हणजे मॅलिएबिलिटी, वायर तयार करता येणे लहान आकाराची त्याला डक्टाईल. अशा प्रकारचे दोन्ही गुणधर्म याच्यामध्ये असतात. आणि तुम्हाला माहीत आहे की या तुमच्या मेटल्समध्ये हा जो तुमचा मेटल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते फ्री असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन केस ऑफ मेटल. आणि तुम्हाला माहिती आहे जर फ्री इलेक्ट्रॉन असतील तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहू शकतं का नाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर घेतला आणि मेटॅलिक सॉलिड हे कसे असतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केली. धन्यवाद.